अंशुमन आपल्या घरातल्या स्टाफशी इतकं वाईट वागत होता हे मला आजपर्यंत कोणी सांगितलं का नाही? सांगणार कसं? सगळेच घाबरतात या घरात तुम्हाला. आणि मुळात तुमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे हो. तुमच्याबद्दल कोणाची काही तक्रार नाहीये. आणि अर्थात तुमच्यावर प्रेम असल्यामुळेच कदाचित तुम्हाला ओळखतात सगळे. तुमचं तुमच्या फॅमिलीवर किती प्रेम आहे, अंशुमनवर तुमचा किती जीव आहे हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला वाईटही वाटू नये आणि ॲट द सेम टाइम त्यांना न्याय मिळू शकेल बोलल्यानंतर ह्याची खात्रीच नाही वाटली कधी कोणाला. आजपर्यंत आयुष्यात मला इतकं डिसअपॉइंट कधीच कोणी केलं नाही. अंशुमन, तुझ्याकडे बघितल्यानंतर आता असं वाटतं ना की मी कुठल्या तरी एका वेगळ्याच अनोळखी माणसाकडे बघतो. माफी माग, सॉरी म्हण सगळ्यांना आणि हात जोडून सॉरी म्हण. सॉरी. फक्त इतकंच? असं फक्त सॉरी बोलून कसं चालेल? शिक्षा तर भोगावीच लागेल ना. चेहऱ्यावर केवढं गांभीर्य आहे, पण ते कृतीमधून दिसेल तेव्हा तर खरं. सो तुझी आता शिक्षा ही असेल अंशुमन की तू ह्या आपल्या घरातल्या स्टाफ बरोबर नाही, म्हणजे अगदी युनिफॉर्म वगैरे घालायची गरज नाही आहे तुला. तू तुझ्या कपड्यात राहिलास तरी चालेल, पण ते करतात ना ते सगळं काम आता तूही करायचंस. जे घरचा झाडू मारणं, घर लादी पुसून अगदी स्वच्छ आरशासारखं लख्ख स्वच्छ करणं. नाही नाही नाही, मला नाही जमणार हे. ऑप्शन नाही आहे म्हणजे अरे, यू डोंट गेट टू चूज. चॉईस नाही आहे, हे करावं लागणार ना. आणि ही माणसं सुद्धा तू ज्या ऑर्डर्स देतोस ना त्या फॉलो करण्यासाठी नाही आली ना घरात, सगळ्यांचं काम करायला. पण त्यांना आता तुझं काम सगळं करावंच लागतं ना. एफिशियंट स्टाफ आहे, शिकवतील तुला. करेल ना तो, करेल ना तो, सगळं करेल. कसं आहे, त्यांनी चूक केली आहे म्हणजे शिक्षा त्याला भोगायलाच लागेल ना. अगं रोहिणी, तुझं बाकी एक काम वाढलंय आता. हा रोज नीट स्वच्छता करतो ना, साफसफाई करतो ना, हे बघायचं आणि ते करताना त्याचे व्हिडिओ काढायचे. माझ्या फोनवर रोज पोहोचले पाहिजेत. आणि आणखी एक, माझ्याकडनं तुला शिक्षा राहिलीच आहे. अंशुमन, माझं ऑफिस ही एक अत्यंत पवित्र जागा आहे, पवित्र वास्तू आहे, जिकडे कितीतरी माणसं येतात, रोज काम करतात, मनापासून काम करतात, त्यांचं घर सांभाळतात, मुलांची शिक्षण करतात, आई वडिलांची आजारपणं करतात, उंच स्वप्न बघतात आणि ते त्याच वास्तूच्या आशीर्वादाने पूर्ण करतात. त्या वास्तूतलं पावित्र्य तू तुझ्या वागणुकीने घालवलंस अंशुमन. अत्यंत घाणेरडं काम तू त्या पवित्र वास्तूमध्ये केलंस. त्यामुळे यानंतर तू त्या वास्तूमध्ये परत कधीच यायचं नाहीस. तू घरी थांबायचंस, ऑफिसची पायरी सुद्धा चढायची नाही. पायरी सुद्धा. दादा प्लीज. माझा निर्णय झालाय अंशुमन आणि तो कधीच बदलणार नाही. स्वानंदी मॅडमने दिलेली शिक्षा अंमलात आणली. अंशुमन, या शिक्षेची अंमलबजावणी आजपासून झाली पाहिजे.
आजपासून का उद्यापासून करेल ना तो. नाही अर्पिता, आजपासनं म्हणजे आजपासनच. अंशुमन, झाडू हातात घ्या आधी. झाडूमुळे आपलं अख्खं घर स्वच्छ होत असतं. त्यामुळे स्वच्छता सुरू करण्याआधी झाडूला छान नीट पाया पडा, नमस्कार कर. करायची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. एक मिनिट अंशुमन, ही जी सगळी माणसं आहेत ना, जी आता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत तुझा, त्यात तुझं काहीतरी कर्तृत्व आहे असं नको समजूस. जे फक्त त्यांचा जॉब जेन्युइनली करतायत, ज्या कष्टाचे त्यांना पैसे मिळतात आणि त्यामुळे त्यांचं घर चालतं. तुझं काही कर्तृत्व नाहीये ह्यात. माणसाशी माणसासारखं ना बरं वागावं अंशुमन. असं म्हटलं जातं की एखाद्या घरातली माणसं कशी आहेत हे त्या घरातल्या स्टाफला विचारावं. काय सांगतील रे ही माणसं तुझ्याबद्दल बाहेर जाऊन? कधी विचार नाही येत मनात? इतकं मोठं आडनाव लावतोस तू, काही वाटत नाही तुला? तुम्हाला माहितीये ही रोहिणी, तिचा आज हात का भाजला होता त्याने? ए येस सर, काय करतोय? क्लीन करतो सर. हे केलं क्लीन? हो सर. केलं? ठीक आहे. परत कर. ही सगळी माणसं आहेत ना, ही तुझं काम करत असतात अंशुमन. तू ज्या घरात राहतोस ना, ते घर फक्त या लोकांमुळे व्यवस्थित चालतं. आणि ह्यांचा अपमान करताना काहीच वाटत नाही तुला?